मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर सुद्धा आपल्यासोबत आता चर्चेत सहभागी झालेल्या आहेत। मृणाल मॅम, सगळीकडे शासन एक प्रकारे बघायला मिळते, आपली कॉमेंट विशेषतः पश्चिम बंगालबद्दल। पश्चिम बंगालमध्ये अर्थातच मगाशी आपण ज्याप्रमाणे म्हणालं, खरंच परिवर्तन होणार आहे का याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। आपण भवानीपूरबद्दल बोलतो, शुभेंदू अधिकारींना तिथे आणलं गेलं आणि जेव्हा आणलं जातं तेव्हा हा आमचा नेता ममता बॅनर्जींना आव्हान द्यायला आम्ही उभा करतो असं नरेटिव्ह निर्माण केलं जातं। भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची गेल्या 4 महिन्यात फार गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर जे परिवर्तन करायचा प्रयत्न झाला ते मतयंत्रात उमटतंय का आपल्याला दिसणार आहे। अत्यंत रोमहर्षक निकाल लागू शकतात पश्चिम बंगालचे। हे राज्य नेहमी एकाच पक्षाला अत्यंत आघाडीनं मतदान करतं, तिथे काही अदलेमधले निकाल नसतात। बंगाली एक्सेंट्रिक असला तसं गमतीनं म्हटलं जातं, पण बंगाल कोणताही राजकीय निर्णय अतिशय धडाडीने घ्यायचा प्रयत्न करतो। यावेळेला ममता बॅनर्जींचं जे काय साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्याबद्दल खरंच नागरिक नाराज आहेत का, हा निकाल आपल्याला येत्या काही तासातच कळणार आहे। या निकालाचे खरं तर लोकसभा निवडणुकीवर देखील पुढे 3 वर्षांनी होणाऱ्या मोठे परिणाम होऊ शकतात। आज मोदी सरकार बहुमतात नाही। पश्चिम बंगाल जर भारतीय जनता पक्षाने जिंकलं तर भारतीय जनता पक्षाला एक मोठा नैतिक विजय झाल्यासारखा वाटेल आणि ममता बॅनर्जी एवढ्या सगळ्या आव्हानांना तोंड देत जर निवडून आल्या तर मला असं वाटतं मोदींविरुद्ध लढायला पुढचा उमेदवार कोण आहे, कोणता याचा निर्णय लागेल। ते राहुल गांधींना काँग्रेसला मान्य होईल का सांगता येत नाही। मला तितकंच महत्त्वाचं आणि पश्चिम बंगालच्या रेट्यामुळे दुर्लक्षित झालेलं राज्य वाटतंय तामिळनाडू। तिथे कुठेतरी एक अचानक सिने अभिनेता समोर येतो, 2 वर्षामध्ये तो सगळं हलवून टाकतो आणि त्याचा हा जो पहिला डेब्यू आहे राजकारणातला तो सिनेमा ब्लॉकबस्टर ठरतोय का आपल्याला बघावं लागेल। कुठेतरी द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 पक्षांमध्ये विभागलं गेलेलं तामिळनाडूचं राजकारण तिसरा एक घटक मिळाल्यामुळे कोणत्या वळणावर जात आहे हे देखील आपल्याला दिसेल। आत्ता केरळमध्ये LDFला काहीशी आघाडी मिळालेली दिसली, 7 जागांची आहे, तरी हे कल आहेत, पण ते राज्य जरी काँग्रेसकडे आलं तरी काँग्रेसच्या राहुटीमध्ये फार मोठं समाधान वाटेल। आम्हीही जिंकतो, आम्हीही काहीतरी करू शकतो असा दिलासा या पक्षाला मिळेल, तो खरं तर त्या पक्षाच्या वाटचालीसाठी आवश्यक पण आहे। एक इकडे मुद्दा मला अभ्यंकर आणि आंबेकरांकडे घेऊन जायचा आहे, अभ्यंकरांकडे पहिला जाईन। अभ्यंकरजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधल्या मी मगाशी लीनाताईंना सुद्धा प्रश्न विचारला होता की जर का भाजप हा प्रमुख विरोधक म्हणून समोर उभा होता तर या निमित्तानं ही एकी यावेळी तरी दाखवायला हवी होती का? असा आहे, याबाबतचा प्रयोग हा 2016 साली आणि 21 साली निश्चितपणे करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण ममता बॅनर्जी हे राजकारणातलं घटित नेमकं काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। हे जरा ऐकायला विचित्र वाटेल, म्हणजे पटणार नाही, परंतु ममता बॅनर्जींना ज्या मॅन्डेटवरती त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षांनी किंवा घटकांनी आणलेलं होतं ते डाव्यांना संपवा एवढ्यासाठीच आणलेलं होतं, टू अपोज लेफ्ट। त्यामुळे त्यांची सगळी जी राजकारणाची जी पद्धती आहे त्या पद्धतीला आणि त्याचप्रमाणे भाजपच्या जमातवादाला आणि ममता बॅनर्जींनी सुद्धा एक प्रकारचा दुसऱ्या बाजूने त्याला एक बढावा देण्याचा प्रयत्न केलाय। या दोन्हीला तिथली जनता वैतागलेली आहे। बरं, त्याचप्रमाणे त्यांचं जे अत्यंत म्हणजे मारामाऱ्या गुंडगिरीचं अशा प्रकारची जी कार्यपद्धती आहे तीच भाजपची आहे तिथं, तर त्या दोन्हीला लोक वैतागलेले आहेत। आणि बंगालची जी मानसिकता आहे ही धर्मनिरपेक्षतेची मानसिकता आहे। तिथं धार्मिक ध्रुवीकरण आणि विभाजन हा भाजपचा देश पातळीवरचा एजेंडा आहे, तो तिथं अत्यंत क्रूर पद्धतीनं ते राबवण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे इथं जर स्टँड आउट व्हायचं असेल तर आम्हाला स्वतंत्रपणे उभं राहणंच आवश्यक होतं। बरं, आणि म्हणून तो आम्ही मला इथे आंबेकरजी, मला इथे असं वाटतं आंबेकरजी की पाहुण्याच्या हातून विंचू मारणं नावाची जी मराठीमध्ये म्हण आहे
तर जर का तसंही आपल्याला किती जागा मिळत, पण या निमित्तानं ममता जर का राजकीयदृष्ट्या इरिलेव्हंट होत असतील किंवा धाराशाही होत असतील तर काय हरकत आहे? त्यामुळे एका अर्थानं भाजपला जर का याच्यात ममता बॅनर्जींचा पराभव झाला तर फार वेगळ्या अर्थानं कम्युनिस्ट पक्षाला ते दिलासादायक असेल भाजपमुळे. आंबेकरजी, तुम्हाला आपण म्हटलं पाहिलं मी. तर या दोन्ही पक्षांची जी मानसिकता आहे, बोला बोला. आपण पाहिलं असेल तर या दोन्ही पक्षांची जी मानसिकता आहे त्यांनी ते हात टेकल्यासारखे दिसतात पश्चिम बंगालमध्ये. आपलं काही उरलेलं नाही, आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही. आणि राहुल गांधींनी निवडणुकीच्या पश्चिम बंगालमधल्या पहिल्या फेज नंतर जो केलेला व्हिडिओ आहे तो तर स्पष्टपणे असं दिसतं की ते सर्व ब्लेम हा ममतांच्या अंगावरती टाकून स्वतः मोकळे झाले. दुसऱ्या फेजमध्ये ते तिथलं प्रचार सोडून ते डायरेक्ट अंदमानला निकोबारला निघून गेले. या सगळ्यामध्ये असं दिसून येतं की या दोन्ही पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये आपल्याकडून काही होणार नाही हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे ते त्याला मुलामा धार्मिक मतपेढीचा किंवा असा कुठलाही देत असले तरी आपली कपॅसिटी नाही, आपली क्षमता नाही, आपण इथे काही करू शकत नाही हे मान्य केल्याचा पुरावा तो आहे असं मला वाटतं. पण आंबेकरजी, एक मात्र टीका तुम्ही कशी बघता? तुमच्यापासूनच तो राऊंड घेतो की यावेळी इलेक्शन कमिशनचं जे एकतर मुळात 90 लाख मतदार मतदानापासून वंचित राहत आहेत असा आरोप होतोय, त्याच्या जोडीला इलेक्शन कमिशनचे पदाधिकारी ज्या प्रकारची भाषा वापरतायत, यामुळे मी मगाशी सुद्धा उल्लेख केला तसा भाजपसोबत एका आणखी पक्षाशी लढावं लागलं, ते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. जवळपास काही लाख सुरक्षाकर्मी या पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीसाठी तैनात होतात. हे कसं चित्र आहे? बूट्स ऑन ग्राउंड असं अमित शहा म्हणतायत. बरोबर आहे. 2021 साली निवडणुकीच्या दिवशी 51 लोकांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास 500 लोकांना प्रचंड जखमी करण्यात आलं होतं. घरच्या घरं लुटली होती, फॅमिली सर्व तिथून स्थलांतरित झाल्या होत्या, भयानी 6-6 महिने आपल्या गावाकडे गेल्या नव्हत्या. हे लोकशाहीचं चित्र होतं का? तर हे लोकशाहीचं चित्र नव्हतं. आणि तिथल्या मतदारांना जर आपण निर्भय परिस्थितीमध्ये मतदान करून दिलं तर त्या मतदारांचं जे मतदान आहे, जो त्यांचा कल आहे, तो स्पष्टपणे देशासमोर येईल. हे लक्षात घेऊन इलेक्शन कमिशनला गृह मंत्रालयाने साथ दिली. याच्यामध्ये इलेक्शन कमिशनवरती नावं ठेवणं हे स्वतःची जी घाणेरडी कृत्य होती. ममता बॅनर्जी काय करायच्या तर कालही आपण पाहिलं फाल्टा या मतदारसंघामध्ये मतदारांनी बाहेर पडू नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन तुमच्याकडे बघतो, तुम्हाला मारतो, तुम्हाला ठार करतो अशा धमक्या एवढे सुरक्षाकर्मी असताना सुद्धा ते जर देत असतील तर गेल्या इलेक्शन मधल्या परिस्थितीची कल्पना करा. त्यामुळे फक्त देशामध्ये लोकशाही पद्धतीने निर्भय पद्धतीने मतदान व्हावं म्हणून इलेक्शन कमिशन आणि गृह मंत्रालय यांनी केलेली ही व्यवस्था होती. खरं म्हणजे सगळ्यांनी त्याचं कौतुक करायला पाहिजे, परंतु आपलं अपयश झाकण्यासाठी त्याचं कारण केलं जातं हे अतिशय दुर्दैवी आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. बरं, अजित अभ्यंकरांना मगाशी काही मुद्दा मांडायचा होता. अभ्यंकरजी. अशी आहे, नाही मगाशी नाही, एक लेफ्ट बद्दल मानतो मी की डाव्या पक्षांनी विशेषतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये यंग लिडरशिप ज्याला म्हणतो, तरुण नेतृत्व, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणलेलं आहे. आणि ते निवडणुकीचं चित्र निश्चितपणे जे तरुण मतदार आहेत त्यांना अधिक सक्षमपणे, अधिक जवळकीनं आवाहन करून हे मतदानाचं आणि निवडणुकीचं चित्र बदलू शकतात. कारण त्यांची संख्या पण खूप मोठी आहे तरुण मतदारांची, त्यांच्या समस्या मोठ्या आहेत. आणि शेजारी नेपाळ असेल, बांगलादेश असेल, या ठिकाणी तरुणांचा जो एक उठाव झाला, त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये जो राग आहे, विशेषतः बेरोजगारीबद्दल आहे, देशातल्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेबद्दल आहे, किंवा धार्मिक पायावरती म्हणजे सातत्याने इतिहासामध्ये लोकांना खितपट सोडायचं आणि धार्मिक ध्रुवीकरण करायचं, याला यंग जनरेशनने वैतागलेली आहे. तेव्हा त्याच्या विरोधामध्ये हा तरुण मतदार हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि डाव्या पक्षांच्या तरुण उमेदवारांकडे, त्या अपीलकडे आकर्षित होईल असे आम्हाला खात्री वाटते. दुसरं असं की डाव्यांचा खेळ संपला वगैरे हे बंगालमध्ये असं अजिबात नाहीये. मतांच्या वेळचं पोलरायझेशन काही कारणाने होऊ शकतं किंवा ते झालेलं आहे, परंतु बंगालमधले जर तुम्ही जनसभेचे किंवा वेगवेगळ्या आंदोलनांचे जर सगळे तुम्ही आकडे पाहिलेत, जर त्यातली संख्या पाहिलीत, त्यातला सहभाग पाहिलात लोकांचा, तर हा अजिबात कमी झालेला नाहीये, किंवा तो दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच्यामुळे आमची अशी खात्री आहे की डावे पक्ष त्यांच्या तत्वनिष्ठ
आणि संघटन अत्यंत सुसंघटित शिस्तप्रिय अशा राजकारणाचा पुन्हा एकदा आपला जो प्रभाव आहे हा पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये दाखवतील आणि तोच देशासमोरचा खरा मार्ग असेल. आणि एक मुद्दा फक्त मगाशी तुम्ही बोलला त्याच्याबद्दल बोलायचा राहिला की पश्चिम बंगालमध्ये 94 लाख मतं ही मतदारांची नावं कमी करणं आणि गृह मंत्रालयाने 1.5 लाख सेंट्रल फोर्स ठेवणं हे दोन्ही एकच पार्टी आहे. म्हणजे आणि ज्ञानेश कुमारांची जी इलेक्शन कमिशन आहे ते इलेक्शन कमिशनचे शिक्के सुद्धा वापरायची गरज नाही. भारतीय जनता पक्षाचे शिक्के त्यांच्या कार्यालयामध्ये पडलेले असतात. या पातळीला यांचं एकत्व गेलेलं आहे. तेव्हा एक पार्टी आहे सांगायला ह्याच्यापेक्षा वेगळा पुरावा नको. एका चुकून ह्याच्यात कागदपत्र ते सापडलेत, अगदी फिजिकली सापडले, इतरत्र ते मानसिक पातळीवरती आहेत. एवढाच फरक आहे. अजित अभ्यंकरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आज ममता बॅनर्जी यांचं राजकारण एका विशिष्ट फ्लॅश पॉइंटला आलेलं आहे. त्यांचा जेव्हा या बंगालच्या सत्तेत उदय झाला होता, प्रचंड मोठं बहुमत घेऊन त्या आल्या होत्या, तेव्हा कारणं होती नंदीग्राम आणि सिंगूर. त्याबाबत दावे आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले होते असं आज वाटतं का? आणि दुसरा प्रश्न, केरळबद्दल आपण अजूनही आशावादी आहात का? कारण ते डाव्यांच्या हातातलं एकमेव राज्य आहे. बंगालमधलं नंदीग्राम आणि सिंगूर याच्यामध्ये जे काय घडलं, माझ्या मते तो खालून पेटवलेला जनक्षोभ हा तेच मगाशी जे मी म्हणलं की प्लॅन्टेड जनक्षोभ ज्याला म्हणतो तो प्लॅन्टेड जनक्षोभ होता. नंदीग्राममध्ये सरकारच्या गोळीबारामध्ये माणसं मृत्युमुखी पडलेली नव्हती. 4 माणसं फक्त पोलिसांच्या गोळीबारात गेली. बाकी तिथे जी 14 किंवा काय वॉटेवर नंबर गेली होती ती प्रायव्हेट फायरिंगमध्ये गेली होती. हे नंतर सगळं लगेचच पुढं आलं. सिंगूरमध्ये 85% जमीन मालकांनी पूर्णपणे नुकसान भरपाई घेऊन त्याला मान्यता दिली होती. सगळे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं होतं. तेव्हा तरी सुद्धा तिथं ज्या प्रकारे जनक्षोभ निर्माण केला गेला, रस्ता अडवला गेला, महिने तिथं रस्ते आणि सरकारची यंत्रणा अडवली गेली, हे कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या म्हणजे राज्य बाह्य शक्तीच्या कुठल्या तरी फूस असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि ममता बॅनर्जी वॉज ऍक्टिंग ॲज अन एजंट फॉर दॅट. आणि निश्चितपणे त्याचा फटका, बंगालचं वातावरण थोडंसं भावनिक होतं. अनेक वर्षाची सत्ता होती, अँटी इन्कम्बन्सी निश्चितपणे होती. कारण तिथं 30-35 वर्षाची सत्ता तिथं असल्यानंतर निश्चितपणे काही प्रमाणात राज्यांचे अधिकार मर्यादित आहेत. त्या मर्यादित अधिकारामध्ये सगळा विकास करायचा, काम करायचा, याच्यावर निश्चितपणे काही मर्यादा होत्या. आणि त्याचा सगळा जो रोष होता तो त्या सिंगूर नंदीग्राम हा एक अत्यंत चुकीचा असा एक प्रकारचा ट्रिगर टार्गेट ठरलं आणि त्याचा फटका डाव्यांना बसला, आमच्या पक्षाला निश्चितपणे बसला. मला नीला लिमणकडे यायचं होतं पण त्यापूर्वी आंबेकरांना बोलायचं आहोत. याचं कारण आंबेकर बोला. मला असं म्हणायचंय की अजितजी अभ्यंकर यांनी आता सांगितलं की त्यांचा पक्ष अजूनही विचारांशी प्रामाणिक आहे. हे ऐकायला अतिशय चांगलं वाटलं. चांगला विरोधी पक्ष, खरंच ते संघटन बेस्ड आहेत. भारतामध्ये 2च पक्ष काडर बेस्ड आहेत, एक भाजप आणि त्यांचा पक्ष. परंतु जर असं असेल तर केरळमध्ये पक्षाच्या अंतर्गत एवढ्या लढाया का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, पिनराई विजयन यांना स्वतःचं प्रमोशन का करावं लागलं? हे विचारधारेचं प्रमोशन का करू शकले नाहीत? स्वतःसाठी कोट्यवधी रुपयांचं प्रमोशनचं बजेट लावून हा प्रश्न भाजपकडून येतो याचं मला फार विशेष कौतुक वाटतंय. हा प्रश्न भाजपकडून यावा हे विशेषच आहे. हो, कारण आम्हाला चांगला विरोधी पक्ष पाहिजे. नाही, आम्हाला चांगला विरोधी पक्ष पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च का केला जातोय हा प्रश्न भाजपच्या प्रवक्त्यांकडून येतो. हे भारताच्या लोकशाहीचं यश आहे. कौतुकच आहे हे फार. खरंच आहे, कारण त्यांनी आता एक विधान केलं की आमचा पक्ष अजूनही नवीन नेत्यांना संधी देतो. मग पिनराई विजयन यांना प्रसिद्ध करण्याचं कारण काय? नवीन नेत्यांना का प्रसिद्ध करायचं? अर्थात अतिशय सटीक आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायलाच पाहिजे. तेवढा एक प्रश्न घेतो आणि त्यानंतर मी नीला लिमणकडे येतो. मला राहुल गांधींकडे बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. अभ्यंकरजी उत्तर द्या, का पैसा एवढा खर्च केला जातोय? हा बघा, अगदी साधी गोष्ट आहे. पिनराई विजयन यांच्या वैयक्तिक प्रमोशनसाठी काही केलेलं नाही. शेवटी प्रत्येक निवडणुकीमध्ये लक्षात घ्या, केरळमधला मतदार हा, केरळमधली पार्टी ही 100% केडर बेस्ड पार्टी आहे. तिथं भावनिक मतदान होत नाही. आणि पण तरी सुद्धा
एक फेस लागतो विकासाचा, आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स राबवले गेले, ज्या प्रकारचं नेतृत्व केलं, त्याचा एकमताचा चेहरा. डावे फक्त कम्युनिस्ट पक्ष नाही ना, इतर पण आहेत, आणि त्या सर्व समुदायांमध्ये एक असा मान्यता प्राप्त असा नेता, कोणतरी एक चेहरा लागतो. म्हणून पिनराई विजयनचं नाव त्याच्यामध्ये प्रोजेक्ट पक्षाने केलं. आणि आता ह्याचं तुम्ही म्हणलात ते बोला, याच्यापेक्षा मी जास्त काय बोलणार. मला वाटलं ते नरेंद्र मोदींबद्दलच बोलतात काय, असं मला क्षणभर भास झाला. पण असो, तर असं काही नाहीये. केरळमध्ये भरपूर सेकंड रँक लिडरशिप आहे, आणि आपले केरळची पार्टी आणि केरळचा मतदार हा पुरेसा जागरूक आहे, म्हणजे पक्षाला ऑनेस्ट लॉयल असलेला. त्यामुळे असा सेकंड रँक लिडरशिप नाही वगैरे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. असं कम्युनिस्ट पक्षात कधीच होऊ शकत नाही. बरं, आता आपापसात भांडणं आहे. आता जो काही त्याच्या पक्षांतर्गत बंडखोरी काही प्रमाणामध्ये मोठ्या पक्षामध्येही होते, आणि ते 100% तुम्ही टाळू शकत नाही. जेव्हा विशेषतः तत्वनिष्ठ पक्ष जेव्हा असतो सीपीएम सारखा, त्यावेळेला थोडी जरी कुठेतरी त्यांना असं वेगळेपणा काही वाटला तर ताबडतोब त्याला. ठीक आहे, मी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मला नम्रताकडे सुद्धा सूत्र देण्यापूर्वी मला एक नीला लिमयेंना प्रश्न विचारायचा. नीलाजी, मधल्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशी टीका झाली की राहुल गांधींनी बहुधा चला झालं, जे काही निकाल लागणार तो तर स्पष्टच आहे, आणि ते ग्रेटर निकोबारच्या प्रश्नासाठी, अंदमानच्या प्रश्नासाठी ते तिथे निघून गेले. जो प्रश्न महत्वाचा आहे, मी त्याला नाकारत नाहीये, पण निवडणुकीचा काळ असताना, काडरसोबत असणं अपेक्षित असताना, शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाधिक सभा घेणं अपेक्षित असताना, दरवेळी अशा इलेक्शनच्या किंवा जिथे पक्षाची कसोटी लागली त्यावेळी राहुल गांधी बाहेर, असं चित्र किंवा तयार होण्याचा दावा पुन्हा विरोधकांकडनं केला गेला. याकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं राहुलजींबद्दल हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. ते अमक्या वेळी परदेशात का गेले, निवडणूक चालू असताना ते पर्यावरणाच्या मुद्द्यावर गेले होते. तिकडे त्यांचं जर तुम्ही सगळे व्हिडिओज पाहिले तर तिकडे जी तोड होते त्याच्याबद्दल ते गेले होते, वृक्षतोडीच्या विरोधात. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाने ठरवलेलं असतं की या निवडणुकीमध्ये आपला अमुक नेता किती काळपर्यंत कुठे असणार आहे. राहुलजींनी याच प्रकारे तुम्ही पाहिलं तर केरळमध्ये त्यांनी प्रचाराला ते गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले. ते वर्णन मी करण्याची जरूर नाही आहे असं मला वाटतं. मला खरं मोह होतं आंबेडकरजी जे मगाशी म्हणाले, म्हणजे लोकशाहीबद्दल त्यांनी बोलावं, त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं की किती पैसे खर्च होतात एका नेत्याला प्रमोट करायला. अहो आपल्या देशाचा फॉरेन मिनिस्टर, आपल्या देशाचा अर्थमंत्री एक शब्द बोलू शकत नाही एका नेत्याच्या समोर, तेच बोलत असतात. कोणतंही वर्तमानपत्र उघडा, त्याच्यावर पहिल्या जाहिराती कोट्यावधी रुपयांच्या दिल्या जातात. तुम्ही एका माणसाच्या प्रमोशनबद्दल बोलायचा काय अधिकार आहे तुम्हाला? जेव्हा 3-5 राज्याच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्यावेळी तुम्ही महिला आरक्षणासारखं जे मंजूर झालेलं विधेयक आहे 23 मध्ये ते आणता, कोणाला साधी नोटीसही देत नाही, आणि तुम्ही लोकशाहीबद्दल बोलता. कोणत्या तोंडाने तुम्ही लोकशाही? जी फौज तिथे उतरवलेली आहे CRPFची 2.5 लाख आहे. 10 कोटीच्या राज्यामध्ये 1 कोटी पश्चिम बंगालच्या लोकांना तुम्ही मतदार यादीतून वगळता. कोणत्या लोकशाहीच्या गोष्टी बोलता? अजिबात अशोभनीय वक्तव्य कृपया करू नका. मला असं आंबेकर उत्तर देत आहेत. नाही, बेसिकली जसं अभ्यंकरांनी मांडलं ते त्यांना पटलं लिमयताईंना की बाबा ज्या नेत्यांनी काम केलं त्याची प्रसिद्धी केली पाहिजे. फक्त ते भाजपने केलं की लिमयताईंना पटत नाही. आणि घराणेशाहीच्या बद्दल ते फारच चांगला विचार आहेत काँग्रेसचे. कारण 1997 पासून ते 2017 पर्यंत एका व्यक्तीकडे अध्यक्षपद ठेवलं. ते का ठेवलं? तर आपल्या मुलाच्याकडे आपलं अध्यक्षपद देता यावं, आपलं सक्सेशन व्हावं. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून नेहरू गांधी घराण्याची जी काही गुलामी काँग्रेसने पत्करली त्याच्याविषयी बोला ना नीलाताई. नेहरूंना तर मध्ये आणल्याशिवाय तुमचं वाक्य पूर्ण होत नाही. प्रियांकाजींनी एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे 2 दिवस सत्र फक्त नेहरूंबद्दल घ्या. एक मिनिट, तुम्ही मला प्रश्न विचारलाय ना, पूर्ण करू दे. ज्या सोनियाजींनी पंतप्रधान पद नाकारलं त्यांनी मुलाला पुढे आणायला राजकारण केलं असं म्हणता. मी दोघांनाही थोडंसं थांबवतोय आणि नेहरूंना आपण त्यांना शांती, ते जिथे असतील त्यांना शांत राहू देऊया. पण मी जातोय मृणाल मॅडमकडे. मृणालजी, थोडंसं आपण महाराष्ट्राकडे येऊया. 2 महत्त्वाच्या पोटनिवडणुका सुद्धा आहेत, करडेला म्हणजे राहुरीची आणि बारामतीची. निकाल जवळपास स्पष्ट आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण त्याचे काही पॉलिटिकल कंगोरे सुद्धा आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही या पोटनिवडणुकांकडे खास करून अर्थातच बारामतीकडे तुम्ही कसं पाहता? तर बारामती निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसनी उमेदवार टाकायचा प्रयत्न का केला होता
आणि जे काय नंतर घडलं ते आधीच घडू शकत नव्हतं बरोबर का, हा मुद्दा आहे. राहुल गांधी यांच्या प्रयत्नांबद्दल कोणीही शंका उपस्थित करू नये. ते अत्यंत लढा देण्याच्या मनस्थितीत असतात, मान्य आहे. पण पश्चिम बंगालमध्ये जसं त्यांनी अचानक ममता बॅनर्जी यांच्यावर एक आरोप करणारं विधान करून टाकलं, त्यामुळे अपोजिशन युनिटीचा जो इंडेक्स आहे तो भारतामध्ये अचीवच केला जात नाही आहे. बारामतीत हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत तयारीने उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, तो त्यांचा हक्क होता. मग जर विड्रॉ करायचं होतं तर तो आधीच का केला गेला, हा एक मुद्दा. याचा अर्थातच सुनेत्रा पवारांना किती लाभ झाला आहे ते आता आपल्याला निकालात कळेल. मुळात अजितदादांच्या अपघाती निधनानंतर खरं तर तिथे निवडणूक होण्याची गरज नव्हतीही. महाराष्ट्रात अशी परंपरा आहे. सुशीलकुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना प्रमुख या नात्यांनीही त्यांना वॉकओव्हर दिला होता. आता जर निवडणूक होतेच आहे तर पुन्हा त्यानिमित्त पवार विरुद्ध पवार असं जे काय नरेटिव्ह पवारांची तिसरी पिढी द्यायचा प्रयत्न करतेय तो खरंच काय प्रकार आहे. बारामती तह हयात म्हणजे स्वातंत्र्यापासून पुढच्या काळापर्यंत फक्त पवारांनाच निवडून देणार की काय, किंवा त्यांना दुसरा ऑप्शनच राहणार नाही की काय, हा देखील मुद्दा पुढच्या काळात चर्चेला येण्याची शक्यता आहे. आज मात्र सुनेत्रा पवार ज्या धीरोदात्तपणे पतीच्या अपघाती निधनानंतर राजकारण करू बघतायत, कुठेतरी मुलाची वेगळी वाट आहे का, काही प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे पण वेगळ्या दिशेने जात आहेत का, असे सगळे प्रश्न उपस्थित झाले तरी त्या मात्र अत्यंत अढळपणे राजकारणात उतरलेल्या दिसत आहेत. त्यांना बारामतीची जनता किती कौल देते, विक्रमी मतदान तर झालं नाही, पण जनता त्यांच्या पाठीशी कशी उभी राहते हा एक मुद्दा या निमित्ताने पुढे येईल. राहुरीत पण जे काय घडलं की राहुरीत प्राजक्त तनपुरे हे अचानक विकासाचे मुद्दे उपस्थित करून रिंगणातून ज्या पद्धतीने माघारी गेले त्यामुळे त्यांची पावलं भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जात आहेत का, हा देखील प्रश्न आहे. ते जयंत पाटील जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत बुद्धिमान नेते आहेत, त्यांचे भाचे आहेत, त्यामुळे हे संकेत काही वेगळे आहेत का याचाही विचार करावा लागेल. खरं तर बारामतीत जो निर्णय घेतला गेला होता तोच राहुरीत लावावा लागला असता, त्यामुळे दोन्ही ठिकाणी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये लोकांचा उत्साह फारसा नव्हता हे पण आपल्याला दिसून आलं. पण एका मोठ्या नेत्याची लिगसी त्याची पत्नी समोर येऊन सांभाळू बघते, हे देशाच्याही राजकारणातलं एक महत्त्वाचं द्योतक आहे. सुनेत्राताईंचं राजकारण कशा रीतीने विकसित होईल ते बघण्यासाठी बारामतीचा निकाल काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे. या निमित्ताने काही पोलरायझेशन होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात होती का, हा देखील मुद्दा आहे. पण तसं काही झालं नाही. कुठेतरी भारतीय जनता पक्ष त्यांच्या प्रभावाखाली जनतेला आणतायत आणि त्याचेच प्रतिबिंब या दोन्ही निकालांमध्ये बघायला मिळतं. पुढे जाण्यापूर्वी आपण संदीप राजगोळकरकडनं या घडीचे अपडेट्स घेऊया. संदीप, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. काही आकड्यांमध्येच फक्त फरक पाहायला मिळतोय. सध्या 69 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर भाजपचे 70 जागांवर एकाच जागेचा फक्त फरक आहे. हे जरी कल असले तरी आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांमध्ये घासाघीस तिथं पाहायला मिळते. दुसरीकडं केरळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. UDF आता पुढे गेलेला आहे, LDF हे पिछाडीवर पडलं असं म्हणता येईल. त्यांच्या सध्या जागा ज्या पाहिल्या तर जवळपास 55 पेक्षा जास्त जागांवर UDF हे पुढे गेलेलं आहे. त्यामुळं LDF सध्या मागं दिसून येते. काँग्रेसनं थोडीफार आघाडी घेतलेली आहे, काँग्रेसच्या आघाडीनं केरळमध्ये असं म्हणता येईल. तामिळनाडूमध्ये देखील DMK कदाचित 40च्या वर गेल्यामुळं बहुमताचा आकडा गाठणार की काय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. TVK कदाचित तिथं किंगमेकरची भूमिका निभावू शकतं. मात्र AIDMK प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागं पडलेली आहे सध्या तरी असं दिसतं. आणि आसाम आणि पाँडिचेरी या दोन राज्यांचा विचार केला तर भाजपला सरळ तिथं बहुमत मिळेल अशीच सध्या तरी शक्यता दिसते. नम्रता, च्या मुद्द्यांकडे आपण जाऊया. हे सुरुवातीचे कल आपण बघितले तर प्रसन्न तसं बघितलं तर केरळ आणि पश्चिम बंगाल दोन्ही ठिकाणी काटेकी टक्कर आहे आणि दोन्ही ठिकाणी पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. सत्ता पालट होतो का की तिथले जे सत्ताधारी आहेत ते आपली सत्ता राखतायत. पण या दोन्ही ठिकाणची जनता कुणाला ठोस सत्तेवर आणेल की इथे किंगमेकर शोधायला लागेल,
मला मगाचा फक्त एक मुद्दा मला मृणाल मॅडमचा महत्वाचा वाटला बारामतीबद्दल बोलत असताना. ठीक आहे, निकाल काय लागेल, सुनेत्रा पवार येतील, भावनेची लाट आहे, पवार कुटुंबियांचं काम आहे. पण या निमित्तानं नम्रता, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया, म्हणजे आतापर्यंत फक्त मोठ्या घराण्यांमधली घराणेशाही बघायला मिळत होती, मात्र परवाच्या नगर परिषद आणि त्याच्या आधीच्या महापालिका निवडणुकांमध्ये छोटी छोटी कुटुंब सुद्धा घराणेशाही पाहायला मिळते. बरं, 1-2 नाही 6-6 तिकीटं दिली जात आहेत. आज बारामतीमध्ये चित्र काय असणार आहे? सर्वात कुटुंब प्रमुख खासदार आहेत, त्यांची कन्या खासदार आहे, पुतण्या म्हणजे नातपुतण्या आहे, तो आमदार आहे, आणखी एक जण आहे तो राज्यसभा खासदार आहेत, सुनबाई आहेत. त्या एका बारामतीमध्ये चाललेलं आहे. आता इथे प्रश्न, पवार हे आडनाव बाजूला ठेवूया, बारामतीमधले आज एवढी महत्वाचा आहे, म्हणजे बारामती हा माझाही लोकसभा मतदारसंघ आहे, मतदान माझं इथलं आहे, हा एवढा प्रचंड आहे नम्रता, बारामतीपासून सुरून खडकवासल्यापर्यंतचा मतदारसंघ आहे. इथल्या अनेकांच्या मनात राजकीय महत्वाकांक्षा असतील, छोटे छोटे कार्यकर्ते असतील, त्यांच्या पिढ्या जाणार आहेत, पण त्यांना बारामती मतदारसंघात करिअर करायला मिळणार नाही, कोणी उभा राहणार नाही. आणि बारामतीबद्दल नाही म्हणत आहे, हे सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे. मला मृणाल मॅडमकडनं एक छोटीशी कमेंट, की मृणाल मॅडम, आज इतकी वर्ष तुम्ही सुद्धा पॉलिटिकल रिपोर्टिंग करताय, हेच होत राहिलं तर मग पॉलिटिकल प्रोसेस पुढे कशी जाणार? मग येणार कोण नवी पिढी? प्रश्न आहे हा. खरं तर बारामतीमध्ये 2014 साली महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. सुप्रियाताई अत्यंत लोकप्रिय खासदार आहेत, प्रचंड काम करतात, वडिलांचे आशीर्वाद तर आहेतच, पण त्यांना आव्हान देण्याची प्रक्रिया तिथे यशस्वी होऊ शकली असती, तशी झाली नाही. पण मलाही मुळात एक राजकीय निरीक्षक म्हणून कायम प्रश्न पडतो की घराण्यांची सत्ता नागरिक का मान्य करतात? त्यांची कामं होणारी व्यवस्था तयार होते म्हणून करतात, की जाऊ दे आपल्याला काही पर्याय नाही आहे, कोणतं नेतृत्व उभं राहत नाही आहे, असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा अर्थातच आपण उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं व्यवस्थांमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करणं काही घराण्यांना उत्तमरित्या जमतं. असं अजिबात नाही की कोणी पवार यशस्वी होत असतील तर ते शरद पवारांचे कुटुंबीय आहेत म्हणून त्यांनी मागे पडावं, अजिबात नाही. पण बाकीच्यांना तिथे संधीच का मिळत नाही? आणि एखादा तिथला तरुण नेता रोहित पवार, ज्यांच्याबद्दल अत्यंत अपेक्षा आहेत, ते स्वतःहूनच पुढचा संघर्ष पवार विरुद्ध पवार आहे असं का म्हणतात? आणि मग पुन्हा जेव्हा स्नेहभोजनाला लोक एकत्र येतात तेव्हा ती चित्र आपल्यापर्यंत का पोचवली जातात? खरोखर काही मती गुंग करणारे प्रश्न आहेत. मला असं वाटतं ममता बॅनर्जींसारखे जे नेते आहेत ते अशा घराणेशाहीलाच आव्हान देत पुढे आले. पुढे हे व्यवस्थेचा भाग होतात आणि त्यानंतर काय होतं ते दिसतं. म्हणजे आता पिनराई विजयन यांच्याबद्दलही आक्षेप घेतला जातो की ते स्वतःला प्रोजेक्ट करतायत. पण डावी आघाडी केरळमध्ये दुसऱ्यांदा निवडून आली, जे केरळमध्ये कधीच झालं नव्हतं, त्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे मला वाटतं भारतीय राजकारणात व्यक्तिकेंद्रित किंवा एखाद्याची पूजा करणं हा जो प्रकार सुरू झालाय त्याला झेनझी आव्हान देईल का? आपल्याला चॅनल बदलायची पटकन सवय आहे झेनझीजला. आज आपण बोलत असतानाही सतत कंटेंटचा विचार करतो कारण आपलं चॅनल लोकांनी बघावं असं वाटतं. हीच पद्धत पुढे गेली आणि पक्ष बदलायला झेनझीजनी सुरुवात केली तर राजकीय घराण्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. आणि खरं तर ज्या प्रकारे पवार इतक्या सगळ्या पदांवर आहेत, कदाचित एखादी जिल्हा नियोजन बैठकच त्यांच्याच घरी झाली तरी पुरेची आहे अशी अवस्था येऊ शकेल. हे काही बरोबर वाटत नाही. आणि पवारांनीच स्वतः पवार विरुद्ध पवार असे सामने आहेत असं म्हणणं हे तर थोडंसं आक्षेपार्हच वाटतं. अर्थात बारामतीच्या जनतेला त्यांचा हा कौल, त्यांचा हा वर्चस्व जर मान्य असेल तर त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही. याच टप्प्यात पुढे जाऊन सुप्रिया सुळे यांनी कोणी पवार उभं असेल तर मी उभीच राहणार नाही असंही एक विधान केलं आहे. त्यामुळे बारामतीचं बेट जसं विकासाचं आहे तसंच बारामतीचं बेट हे घराणेशाहीचं आहे की काय हा प्रश्न निर्माण होण्याआधी पवार साहेबांनीच हे प्रश्न सोडवावेत असंही मला प्रामाणिकपणे इथे नमूद करावंसं वाटतंय. मला अभ्यंकरांकडे एक प्रश्न घेऊन जायचा आहे जो मगाशी प्रसन्नने उपस्थित केलेला होता की या लढाईनंतर या 5 राज्यांच्या वर्डिक्ट नंतर इंडिया ब्लॉकचं काय होणार? आणि इंडिया ब्लॉकमध्ये जे सगळे पक्ष प्रसन्न एकत्र आलेले होते हळूहळू करून ते काँग्रेसपासून दूर गेलेले आहेत. मला नीला लिमयेंकडे पण हा प्रश्न घेऊन जायचा, पण मला अभ्यंकरांकडूनही त्याचं उत्तर घ्यायचंय.
एकेकाळी असे हात वर करून सगळे इंडिया ब्लॉकचे नेते एका रांगेत उभे आपल्याला दिसलेले होते की एक स्ट्रॉंग विरोधक देशात उभा होईल. पण आता 5 राज्यांमधल्या निवडणुका हे इंडिया ब्लॉकचं भवितव्य ठरवणार आहेत. बघा, असं आहे की आपण राज्यातलं राजकारण आणि देश पातळीवरचं राजकारण म्हणजे लोकसभेच्या वेळचं त्या निमित्ताने पार्लमेंटमधलं राजकारण याच्यामध्ये आपल्याला फरक करावा लागेल. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातली राज्य ही केवळ भारत नावाच्या देशाचे फक्त जिल्हे नाही आहेत. त्याची स्वतःची काहीतरी एक प्रादेशिक, भाषिक, राजकीय अशी अस्मिता आहे. त्यांची काहीतरी पद्धती आहे, एक मानसिकता आहे आणि ही सगळी एक लिगसी ज्याला म्हणतो, एक वारसा असतो प्रत्येक राज्याचा, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक. तेव्हा त्याच्या चौकटीमध्ये त्याचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे. केवळ दिल्लीमध्ये ते आहे म्हणून राज्यामध्ये तसंच असलं पाहिजे असं कधीही भारतीय राजकारणात नव्हतं. म्हणजे 1960 पासूनचा तुम्ही सगळा समाजवादी त्यावेळेचे पक्ष असेल, संयुक्त विधायक दल असेल, अगदी काँग्रेस असेल, चरण सिंग असतील, इथपर्यंत जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुम्हाला असं दिसेल की राज्यांचं राजकारण आणि देशातल्या देश पातळीवरचं राजकारण याच्यामधले अलायन्सेस सारखेच राहिलेले नाहीत. एखादा अगदी अपवाद 77चा वगैरे वगळता. बरं, तेव्हा हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण म्हणजे डावे पक्ष म्हणून आम्ही असं मानतो की राजकारण हे काही वर्गीय किंवा जनतेच्या मागण्यांवरती, मुद्द्यांवरती, जनचळवळीवरती उभं असलं पाहिजे. जनचळवळ आणि धोरणात्मक पर्याय हा राजकारणाचा गाभा आणि आत्मा असला पाहिजे. याच्यावरती आपण काम केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि त्याला एक राजकीय टोक असलं पाहिजे. ते राजकीय टोक इंडिया आघाडीच्या निमित्ताने देश पातळीवर मिळतं आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींनी निश्चितपणे महत्वाची भूमिका बजावलेली आहे, बजावतायत आणि त्यांना मला एक मुद्दा चर्चेला पुढे घेऊन जायचा आहे. मी आकडेवारी एकदा फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी फक्त सांगतो आणि तोच मुद्दा घेऊन मी अभ्यंकर आंबेकर आणि या स्टुडिओतल्या गेस्टकडे येणार आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पाहिलं तुम्ही आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पश्चिम बंगाल सदोदित दिसेल. डावीकडे तामिळनाडू आणि उजवीकडे आसाम आणि पुदुचेरी, डावीकडे तामिळनाडू आणि केरळम दिसेल आणि खाली सुनेत्रा पवार आणि आपले अक्षय कार्डिले, राहुरीच्या सगळ्या गोष्टी येतातच आहेत. माझा प्रश्न असा आहे, मगाशी जो मुद्दा मांडला अभ्यंकरांनी की आम्हाला बाकीच्या गोष्टीने आम्ही वर्गीय लढे, लोकांना, जनतेला घेऊन त्यांचे अजेंडा मानतो. आता अभ्यंकरजी जर का तुम्ही वरती टॅली पाहत असाल तर भाजप, तृणमूल 88 जागांवर, भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे. जो काही 2-5 जागांचा फरक पडेल तो पडेल. एक असा भाजप की जो पश्चिम बंगालमध्ये